आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य, जे झालं ते कळलं मला। डोंट वरी, सगळं ठीक होईल। ठीक होणारच आहे रे, पण हे बघ, समजू शकतो मी। काय ना आदित्य, आपल्याला वेळ द्यावा लागेल, वाट बघावी लागेल रे, थोडा धीर धरावा लागेल। तूच मला म्हणाला होतास ना, जेव्हा आपण एका व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा प्रेमाची कबुली द्यावी आधी, आयुष्य सोपं होऊन जातं। मग आता तूच धीर सोडलास तर कसं होईल? सारंग यार, तू जे बोलतोयस ना ते सगळं पटतंय मला, पण तिची खरंच कशातच चूक नाही यार। तरी सगळं तिच्या बाबतीतच का? म्हणजे ना, एका रेषेतच नाही आहे तिचं आयुष्य। सतत प्रॉब्लेम। माझ्यासोबत पण सगळं सेम घडतंय, बट स्टिल वी आर फायटिंग। सावली असं म्हणते की पांडुरंग आपली परीक्षा घेत असतो। अरे पण आपलीच का? आपलीच असं नाही, सगळ्यांची परीक्षा घेत असतो। पण कदाचित त्याला बघायचं असेल की आपण या परिस्थितीला फेस करू शकतो की नाही। आपण आपले प्रामाणिक प्रयत्न नाही सोडायचे। नाही, प्रयत्न तर सोडणार नाहीच आहे मी। वेळ पडली ना तर मी त्याच्यासोबतही भांडेन, पण प्रेमातल्या सगळ्या परीक्षा द्यायला तयार आहे मी। गुड, आता माझा मित्र शोभलास बघ तू। हे बघ, काळजी नको करू, सगळं ठीक होईल। मी पण प्रार्थना करतोय, ठीक आहे? थँक्स सर, बाय। पारू, तुझ्या सावलीने तुझ्यासाठी एक पत्र लिहिलंय। मला माहितीये तुला ऐकू येत आहे। पारू, मला खूप आठवण येते तुझी। करमत नाहीये ग तुझ्याशिवाय। तुझा आवाज ऐकायचा आहे मला। लहान असताना जसं लपाछुपी खेळायचो ना, तेव्हा माझ्यावर डाव आल्यावर सगळे लपायचे, मी सगळ्यांना शोधायचे, पण एका क्षणाला कुणी सापडलं नाही की घाबरून जायचे मी। हे तुला कळल्यावर तू मला आवाज द्यायचीस, सावली। तुझी ती हाक ऐकली की भीती कुठल्या कुठे पळून जायची कळायचंच नाही ग। आज पण मला तुझा तो आवाज ऐकायचाय। त्याच शाळेत तुला घेऊन जायचंय पुन्हा। तुला आठवतंय ना, आपल्या शाळेबाहेरची आजी जी चिंच बोर घेऊन बसायची बघ, अगं ती पण आपली वाट बघत असेल। किती जीव लावायची आपल्यावर। चल ना पारू, तिला भेटायला जाऊ। पुन्हा एकदा त्या फळ्यावर डोंगर, सूर्य आणि पावसाचं चित्र काढू। जिमखान्यात जाऊन लेझिमवर ताल धरू। शाळेमागच्या तळ्यावर पाण्यावर दगड मारून उठणारे तरंग बघू। मी वाट बघतेय तुझी। तू आलीस ना की आपण मिळून जाऊ शाळेत। तुला वाटलं तर 2 वेण्या घालून जाऊ, डोक्याला चपचपीत तेल लावून। सारंग सर म्हणाले तू बेडवर झोपू नयेस। मी म्हणाले त्यांना, तुम्ही काही सांगू नका, माझी मैत्रीण कधीच अशी झोपून राहणार नाही। जिवंत झऱ्यासारखी आहे माझी पारू, ती अशी साठून कधीच राहणार नाही एका जागी। माझी पारू म्हणजे वाहता वारा, माझी पारू म्हणजे बरसणाऱ्या गारा, पारू म्हणजे निखळ मैत्री, पारू म्हणजे विश्वास। हाच विश्वास तुझ्यावर आदित्य सरांनी पण दाखवलाय। त्यांचा पण विचार कर ना ग। तुला असं बघून त्यांना काय वाटत असेल बोल? त्यांना गरज आहे तुझी पारू। तू एकदा उठ आणि आदित्य सर म्हणून जोरात हाक मार, मग बघ त्यांचा चेहरा किती खुलेल ते। उठ ना ग पारू। बरं, मी एक काम करते हा, तू लवकर बरी व्हावी म्हणून मी तुला एक गाणं ऐकून दाखवते। मला माहितीये तू नक्की बरी होशील।
पंढरी माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी रखुमाई होनिया रखुमाई होनिया मन उभे विटेवरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी. तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र घालून तुला माझी बायको म्हणून या घरात या घरची सून म्हणून हक्काने आणायचं आहे. आता आता तुम्हीच मला सांगा, मी माझ्या घरासाठी एवढं सुद्धा नाही करू शकत का? बाळा, मला थोडी मदत करतो का दिवा पेटवायला? वाऱ्याने दिवा विझतोय. बाळा, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? मला सांग, कोण आहे ती? तू कुणाची तरी काळजी करतोयस. बोल, कोण आहे ती? माझ्या आयुष्याची जोडीदार